काय झालं? आज मी धनंजय पांडुरंग हावळे, राहणार वाणेवाडी, माझं शेत हिंगळजवाडी शिवारामध्ये आहे. ह्या प्रोग्राम महामंडळ राज्य बियाण्याकडून प्रोग्राम घेतला होता. त्यांनी आम्हाला सांगितलं ब्रीडर कंपनीचं बिया चांगलं बियाणं आहे, घ्या, याला उतार चांगला आहे. आणि त्यांनी असं बॅग दिल्यानंतर हे बॅग आज 10वा दिवस आहे पेरून, तरी सुद्धा बॅग उगवलीच नाही. 10 दिवसानंतर काळं भंगार राहणार. आणि आम्ही हे पैसे म्हणजे व्याजानं काढून पेरणी पहिल्यांदाच केलेली असते. आता दुबार पेरणी करायची म्हणल्यावर आमच्याकडे 1 रुपया सुद्धा नाही. त्याचं कसं करायचं आम्ही आता? एकरी किती खर्च केला होता आणि काय झालं? एकरी आज आमचा ह्या बियाण्या पेरणीसाठी 10,000 रुपये खर्च आला. आणि 4 एकर मध्ये 40,000 रुपये खर्च झाला आताच. आणि दुबार पेरणी करायची म्हणजे पैसे कुठून उभा करायचे आता? एक तर आसमानी संकट, पाऊस आला तर येत नाही, पडला तर जास्त पडतो. शेतकऱ्यावर काय कंटिन्यू संकटच आहे. परिसरात काय परिस्थिती? आज या परिसरात ह्याच कंपनीचं बियाणे दिले. कमीत कमी 100 एकर क्षेत्र असेल ही उगवलेलं नाही बी. त्याच्यामुळं सरकार मायबापला एवढीच विनंती आहे की बाबा आमचे एवढ्या झालेल्या समजा याची नुकसान भरपाई आम्हाला त्वरित मिळावी. मी महादेव गाडवे, वाडीवाडी शेतकरी. इथं महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचं बियाणं आणलेलं होतं. पूर्ण म्हणजे ही 10 वर्षापासून आमच्या गावात हा प्रोग्राम राबविला जातो. मग ह्या वर्षी ब्रीडर म्हणून चांगल्या जातीचं म्हणून महामंडळानं आम्हाला बियाणं दिलं. तर आमच्या गावातलं 40 ते 45 एकर बियाणं बोगस लागलं, म्हणजे उगवलंच नाही. आणि हिंगळजवाडी शिवारात काय आहे, पुन्हा कोळेवाडी शिवाराच्या बी ऐकण्यात आलेलं आहे. बरं, आता पहिली पेरणी केली शेतकऱ्यांनी, एक तर त्यांच्या परिस्थिती त्यात माहीतच आहे त्या सगळ्या शेतकऱ्याची काय हाल आहे. मग ही पेरणी केलेला आता ही ट्रॅक्टरचा खर्च, बियाण्याचा खर्च, पुन्हा ही तर नुकसान झालं ह्या वर्षाचं, म्हणजे त्याचं पूर्ण गणितच त्या शेतकरीचं ही झालेलं आहे. बरं, आता सांगितलं एका माझ्याच वहिनीने सांगितलं काय कथा झालेली आहे शेतकऱ्याची. तर ह्या शेतकऱ्याला तात्काळ शासनाची गुण अधिकारी आहेत ते कोणी येऊन प्रत्यक्षात येऊन 8 दिवसात ह्याचं काय ते ह्या शेतकऱ्याला सगळ्याला आम्हाला द्यावं, नाहीतर अवघड आहे परिस्थिती शेतकऱ्याची. पूर्ण शेतकरी, एक तर शेतकऱ्याला कसं आहे, हमी भाव नाही. बरं, नसू द्या, ती हमी भाव नसला तर पुन्हा आता बियाणं आणि सरकार म्हणतं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं का, फुटा उपटीचं का शेतकऱ्याचा कोणाला माहितीच कळाना गेलं ही शेतकरी सरकार. म्हणजे त्यांचं धोरणच काय ते शेतकऱ्याला जागवायचं का मारायचं. आता बियाणे महामंडळ प्रायव्हेट कंपनीकडून घेतल्यावर साहेब वेगळं असते, पण ही महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ आहे. त्याचं बी जर असलं होत असलं तर मग विश्वास ठेवायचा कोणावर? हे शेतकऱ्याची मोठी अडचण झालेली आहे. हा, शेतकऱ्याचं दाम दुप्पट करू नको म्हणावं, पण फुटा तर उपटू नको म्हणावं त्या शेतकऱ्याचा. हा, असली कथा शेतकऱ्याची झालेली आहे साहेब. बरं बघा, ही सगळी बेकार पोरं फिरायलेली आहे ती वावरांनी. आणि शेती करा म्हणतो, कशी शेती करावी आम्ही? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.